आपला नेक्स्ट स्टॉप आहे गाईज रत्नागिरी चिपळूणला। आता आपण गाडीमध्ये बसून निघूया थेट चिपळूणला। राईट नाउ मी यस चिपळूणला जाऊया आता। चलो अब अभी निकलते हैं और गणपतीपुळेला चलो गणपतीपुळे को चलो और बैठो। ए बघ जट्टी वरती इथून टाकलेली आपण बरोबर हे बघ इथून टाकलेली वो गाडी आम्ही भाऊजी हे बघ जेट्टीतून या टाकायची का लवकर पोहोचू ना मग सो गाईज आता आम्ही चाललेलो आहोत जेटी मधनं 70 किलोमीटर आपले त्या जेटी मधनं जाणार आहे। त्यानंतर पण आपली रोड ट्रिप स्टार्ट होणार आहे आणि आम्ही इथे तिकीट पण काढून ठेवलेलं आहे। थोड्या वेळामध्ये ती बोट येईल त्याच्या आतमध्ये गाडी टाकायची मग ती नेईल आपल्याला जिथं न्यायची तिकडनं मग तिकडनं आपण पुढे जायचं ना। हो येस चला आता थोडासा टाइमपास करूया। सो गाईज आता आम्ही बागमंडल अशा जागेवरती आहोत आणि आम्ही आता जेटीमध्ये टाकणार आहोत आपली कार। त्याच्याने आपला जो ड्रायव्हिंगचा टाईम आहे तो कमी होणार आहे। आम्ही इथे तिकीट काढून घेतलेलं आहे आणि आपल्या गाडीचे चार्जेस वेगळे असतात। सो आपल्या गाडीचे चार्जेस केलेले आहेत 200 आणि आपले पॅसेंजर्सचे केलेले आहेत 80 रुपीज पर पर्सन। सो आपली जेट इथं लागलेलं आहे आणि इथं आपण गाडी आतमध्ये टाकणार आहोत। सो अजून जर जेट्टी आलेली नाही आहे पण आता थोड्या वेळाने येईल त्यामध्ये आपण गाडी टाकून निघूया पुढे बागमंडल टू वेशवी। तर गाईज इथे आपली बोट आलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपण कार टाकून देणार आहोत आणि तुम्ही बघू शकता इथे तिकडनं कार येत आहे ह्याच्यामधनं इथं लागणार आहे। मग आपण आपली कार इसके अंदर डालने वाले हैं। सो गाईज आता आम्ही जेटीमध्ये आलेलो आहोत आणि आपल्या जायच्यावरती ही गाडी इकडनं येणार आहे आपली। सो आपण वरनं तुम्हाला दाखवणार आहोत। चला आपण आता वरती जाऊया। स्टेअर्स आहेत आणि आपण कॅप्टनच्या रूमची इथे आणि आपल्याला इथे आता बसायची आणि आपली गाडी पण आलेली आहे।
अशा प्रकारे गाडी आमची आलेली आहे जेटी मध्ये. यस, आता आता आपण हे इथे युटर्न मारून पार्किंगला लावणार आहेत. गाइस, आपल्या बोटचा इंजिन स्टार्ट झालेला आहे. आपण निघालेलो आहोत आता आपल्या डेस्टिनेशन वरती. आपली बोट आता इथे टर्न मारते. तो शकता इंजिनच्या त्या पंखांमुळे इथे अख्खा हे झालेलं आहे. आणि आपण तिथनं निघालेलो ते आपण इथपर्यंत पोहोचलो. गाईज, आता आपण जेटी मधनं गाडी बाहेर काढलेली आहे आणि आता आपण आपल्या कारने जाऊया पुढच्या डेस्टिनेशनला. चलो, आपण निकलते है. गाईज, तुम्ही बघू शकता इथे आम्ही आमची गाडी कुठल्या रस्त्याला टाकलेली आहे, कुठल्या जंगलात टाकलेली आहे. एक पण गाडी नाही दिसत. एकच गाडी दिसली ती तिथे होती, ती बाईक होती. आणि आपली गाडी दिसते, 2 गाडी पण रस्ता भरपूर कट होईल. आपण ते चिपलून मध्ये जायची गरज नाही. यस, डायरेक्ट दापोलीवरून आपण डायरेक्ट गेला गणपती बोलून निघालो. ओके. असा रस्ता आहे का? नाही नाही, पुढे चांगला असेल. चला. अरे तो दिसतोस. नाही नाही, पुढे चांगला असेल. रस्ता बघा, रस्ता चला फिरते की आपण रस्ता बघा. रस्ता बघा, रस्ता रस्ताच नाही. अरे अरे, लडाख 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 लडाख. व्हॉट इज दिस? कोमड़ी का पीस गाड़ी का नंबर 420 जेल में जाके कोमड़ी पीस. आरामशीर जाऊ. छान आहे, मस्त सुंदर असा रस्ता आहे. आणि त्याच्या आजूबाजूला झाडी आहेत, काय आंब्याची झाडी आहे. म्हणजे कंप्लीट कोकणाचा फील येतोय. येस, इथे डोंगराची इथून आपण माती घेऊ शकतो. इथे कोण बघायला नाही. तरी काही नाही बोलते. सगळ्यांनी मारू शकता गाईज. मगाशी तरी रस्ता थोडासा चांगला होता, बाहेरचं काही दिसत होतं, पण आता आपण फुल्ली इन जंगलात आहोत आणि कुठे चाललेलो आहोत तेच आपल्याला काही समजत नाहीये. आणि इकडे मॅप लावलेला आहे आणि मम्मी इथं खायते. तिने पण कमी नाही खाल्ले, 2 पॅकेट खाल्ले. वॉटरफॉल आलं जरा आपला आता. आलं का? नाही नाही, दापोली ते चहा प्यायला एक तास झाला दापोली येते अजून.
आमच्या इथे मटण थाळी आलेली आहे आणि स्टार्ट केलेलं आहे. यांचं खाणं पण पप्पांची आहे, ही जी आहे. आता या दोघांची चिकन थाळी येणार आहे आणि माझी चिकन बिर्याणी येणार आहे. आणि टेस्ट कशी आहे पप्पा, तुम्ही केली ना? टेस्ट कशी आहे का? तू पण गेलीस बोल. छान आहे. हॉटेलचं नाव आहे बढिया. बढिया बढिया. हॉटेलचं नाव आहे मटन नाही श्रद्धा फॅमिली रेस्टॉरंट. काय? श्रद्धा फॅमिली रेस्टॉरंट. तर गाईस माझी इथे बिर्याणी आलेली आहे आणि अशा ह्याच्यामध्ये आलेली आहे आणि क्वांटिटी पण चांगली आहे आणि यांचं स्टार्ट झालेलं आहे. गाईस आमचं जेवण झालेलं आहे, तुम्ही बघू शकता सगळ्यांच्या ताटामध्ये हड्डीच पडलेली आहे. आणि आता आपण निघालेलो आहोत जायला गणपतीपुळे. चलो अभी हम अपने गाड़ी में बैठते हैं और फिर से अपने डेस्टिनेशन की ओर बढ़ते हैं. आणि गाईज ही मार्चपासून ब्लॉगिंग करत होती ना, आता हिने ब्लॉगिंग सोडून दिली. आता म्हणते ब्लॉग न बनवत. आता बसेल गप्पा, आता बसेल तुम्ही झोपाय काय काम कर. फायनली आम्हाला रूम भेटलेली आहे आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करत आहे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईस, गुड नाईट.